जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। प्रेमविवाह केल्याच्या रागातून चोपडा शहरामध्ये ऑनर क्लिनिकचा थरार या ठिकाणी पाहायला मिळालाय। सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमामध्ये बेछूट गोळीबार केला। या गोळीबारात मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर जावई गंभीर जखमी आहे। या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे। या घटनेमध्ये आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केलं। सध्या किरण मांगले यांची प्रकृती गंभीर असून जावई अविनाश वाघ यांना या दोघांना आता जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या ऑनर किलिंगच्या घटनेनं चोपडा शहरात भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू आहे। नातेवाईकांचे तर लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेला माहिती पडले होत्या आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे। तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झाला, मुलांना जखमी झालेला आहे अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहे। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। वडिलांकडून मुलीवर गोळीबार करण्यात आलाय। या ठिकाणी मुलीचा मृत्यू झालेला आहे, तर जावई गंभीर जखमी आहे। जळगावमधील धक्कादायक घटना, प्रेमविवाह केल्याच्या रागातून चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना ही आता समोर येते। सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला आणि या गोळीबारात मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर जावई गंभीर जखमी आहे। या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।